कौस्तुभ आपले वडील या शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बाळासाहेब बर्गे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याच्या कार्यक्रमाला तुमचे सर्व आप्त स्वकीय आणि सरांचे सर्व मित्र जे आहेत हे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या वडिलांच्या बद्दल देखील खूप सारं बोललायस तू, काय भावना आहे तुझ्या आज कार्यक्रम पाहून खूप आनंद होतोय आणि सर्व अजून देखील सत्कार सुरू आहेत, एक तास झाले सुरू आहेत सत्कार। हो, सत्कार सुरू आहेत आणि हे बघून खूप भारी वाटते की पप्पांचे सर्व जुने मित्र, त्यांचे सर्व म्हणजे शाळेतील शिक्षक सर्वजण उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिला आहे। वडील म्हणून फार अभिमान वाटतो तुला? वडील म्हणून तर खूप अभिमान आहेच आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचा आणखीन खूप अभिमान वाटतो। तू तुझ्या मनोगतामध्ये खूप छान बोललास तू, म्हणजे काय काय शिकला चौथ्यामध्ये वगैरे? तुला मनोगतामध्ये मी म्हणजे लहानपणीबद्दलचे थोडे एक दोन प्रसंग सांगितले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांच्या चौथ्यामधील वातावरणामधून त्यांनी पुढे कसं शिक्षक होण्यासाठी त्यांची जी जीवनगाथा होती त्याच्यात सांगितलं आहे मी। आणि हे बघून खूप भारी वाटते की म्हणजे पप्पा रिटायर्ड होत आहेत आणि त्यांचं कडक शिस्तीने पण तेवढेच प्रेमळ आपले पप्पा होते। बरोबर बरोबर, जेवढे कडक होतेच तेवढ्याच प्रेमाने मुलांना शिक्षा पण दिली आणि ती शिक्षा त्यांच्या म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी होती आणि ते कुठेतरी त्या मुलांना भविष्यात जाऊन त्याची जाणीव होते आणि पप्पांना ते पण आल्यानंतर भेटून आवर्जून सांगतात की तुमच्यामुळे आज आम्ही घडलो। ठीक आहे, पप्पांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा है ना। नमस्कार। तर मानसी शाळेत असताना कधी बोलली नाहीस, वक्तृत्व स्पर्धेत कधी भाग घेतला नाही, पण आज खूप कॉन्फिडन्सने बोललीस तू आणि वडिलांविषयी बोलताना एक वेगळा अभिमान असतो आणि एक वेगळा आदर असतो, हा तुझ्या बोलण्यात खरं जाणवला मला। खूप छान वाटतं एवढा सगळा समारंभ बघून। तुला काय सांगशील? मी आज एवढं सांगेल की खाली बसताना वर जेव्हा ते बसले तेव्हा पुराचा आनंदाने भरून येत होता, कारण त्या माणसाने जे काही कमवलं, तू जे काही बोलली ना ते थेट हृदयाशी भिडलं ना, डोळ्याच्या पापण्या ओलावल्या लगेच। कारण त्या माणसाने जे काय आजपर्यंत म्हणजे कामाची जी पोचपावती आहे, तर ती कामाची पोचपावती जे आज लोक आले आणि त्यांनी पाऊस असून देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्या ठिकाणी, कारण हेच तर त्यांचं खरं म्हणजे त्यांच्या कामाचं श्रेय हे जातं की बाबा एवढं सगळं वातावरण असून आज लोकांनी उपस्थित दाखवले आणि म्हणजे भरभरून त्यांच्याविषयी सगळेजण बोलले। बोलताना खूप छान बोललीस तू आणि खरंच बोलताना तुझी पाठ होती पप्पांच्याकडे, पण दोघांचे पण डोळे भरून आले। मला त्यांना हेच सांगत होते की आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहे ना, आम्हाला खूप त्यांचा सारखा अभिमान वाटतो। बाप आधार असतो घराचा। अच्छा। आणि म्हणजे हे भावूक क्षण आहेत सगळ्यांसाठी, कारण एवढ्या वर्ष सेवा केली, आता निवृत्त होत आहे, पण ठीक आहे आता नवीन एक सुरुवात होईल, एक इनिंग संपलेली आहे आयुष्यातली, पण समाजकार्य ते नेहमीच सुरू ठेवतील इथून पुढे पण लोकांना मदत करायचं, बाबा त्यांना गायडन्स करायचं काम ते नेहमीच सुरू ठेवतील, हे मला नक्की माहिती आहे। आणखी काय सांगशील? आणखीन एवढंच सांगेल की त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथून पुढे माझ्या शुभेच्छा तर आहेत आणि मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छिते की बाबा ते सगळे आले, म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं, आपला आनंद सोहळा त्याच्यात सहभागी झाले। ते आनंद सोहळ्यात सहभागी झाले, त्यांनी भरभरून सगळ्यांनी पप्पांविषयी दिलं म्हणजे बोलले, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार। हे सगळं करत असताना आईचा फार मोठा आधार असतो का? आईच मेन म्हणजे कसं आहे, शेवटी एक माणूस पुढे झालो त्याच्या पाठीमागे एक स्त्री असते, तसं आमच्या इतर म्हणजे प्रत्येक क्षणात पप्पांच्या पाठी एकदम स्ट्रॉंग उभे राहिले, म्हणून आज ते या एवढ्या मोठ्या पद सांभाळू शकतात निर्भीडपणे आणि जबाबदार घरच्या शाळेतल्या जबाबदार। पप्पांनी शाळेची जबाबदारी सांभाळली तर कुठेतरी आईने घरची बाकी नातेवाईकांचं म्हणजे काही असेल कार्यक्रम वगैरे ते सगळं अटेंड करणं आईने सांभाळलं, त्यामुळे एवढं सगळं पार पडलेलं असतं। म्हणजे आपले सर्व आप्तस्वकीय त्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा याच्यामुळं, आणि आजीबद्दल बोललीस तू, खूप भाऊक असं होतं आणि त्याच्यामुळे खरं त्यांच्या डोळ्यात पाणी। आजी आणि वडिलांचं नातं वेगळं, आजी आणि वडिलांचं नातं पहिल्यापासून खूप जास्त पप्पांसाठी आई म्हणजे त्यांचा पहिला गुरु आणि पूर्ण म्हणजे आजीकडूनच ते सगळं शिकत आले। मग आज आजी असतं तर त्यांना काय वाटलं असतं हेच मला काही दिवसांपूर्वी विचार आला, म्हणून ते काय भावना व्यक्त केलंस त्याच्यामध्ये तू? मी आजी आम्हाला नेहमी सांगायची पप्पांविषयी, पण त्या दोघांचं समोर कधी असं डायरेक्ट एक्सप्रेस झालं नाही, म्हणून मला असं झालं की आपण करूया, तिची उणीव त्या पत्राद्वारे थेट आजीनं पत्र हे मुलासाठी पाठवले, आजीच्या भावना त्याच्यातून व्यक्त केल्यास, छान भावना व्यक्त केल्यास आणि
त्या भावना एवढ्या छान होत्या की पप्पांना खूप असे भरून आले तसं काही. त्यांना फक्त मला त्यांची म्हणजे आजीची कमी भरून काढायची होती एवढं. निश्चित भरून निघाली आजीची कमी. पप्पांसाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा. पप्पांसाठी मी म्हणजे पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देते आणि सगळ्यांचा पण धन्यवाद मानते.